श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. खरंच खूप माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. आजकाल खरंच खूप आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत आणि स्वामी सेवेमध्ये खरंच टिकून राहा. कारण आजकाल खूप लोक स्वामींची सेवा करतात, फक्त 2-3 दिवसासाठी सेवा करतात, नंतर सेवा ती बंद करतात. थोडक्यात बघा, स्वामी सेवेमध्ये येणं फार काही मोठी अवघड गोष्ट नाही, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळा स्वामींच्या सेवेला सुरू करतात, पण काही दिवसांनी लगेच सेवा बंद करतात. मन लागत नाही किंवा अपेक्षित असे अनुभव मिळत नाहीत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण स्वामी सेवेमध्ये सेवा करत असताना फक्त ती स्वामींची सेवा ही पूजा नाही, तर ती श्रद्धा, विश्वास आणि संयमाची वाट आहे. तुम्ही लगेच म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला फळ मिळेल असं अजिबात होत नाही. स्वामी सेवेमध्ये संयम हा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करू त्यावर श्रद्धा आणि विश्वाससुद्धा असणं महत्त्वाचं आहे. सेवा करत राहणं म्हणजे सेवेमध्ये सातत्य असणं महत्त्वाचं आहे. सेवा करत राहा. तुम्हाला योग्य वेळ आली की स्वामी महाराज नक्कीच त्या सेवेचं फळ देणार आहेत. पण संयम असणं महत्त्वाचं आहे. सेवा करण्यापूर्वी तुम्ही संयम, विश्वास आणि श्रद्धा ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. तुम्ही पण स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर त्या सेवेवर विश्वास आणि श्रद्धा नक्की ठेवा आणि सेवेमध्ये सातत्य ठेवा. लवकरच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळेल, अनुभव नक्कीच येतील. खूप लोकांना असं वाटतं की स्वामी सेवा म्हणजे मोठी पूजा आहे, खूप नियम आहेत किंवा कठीण साधना आहे, खूप उपवास करावा लागतात तरच स्वामी आपल्याला प्रसन्न होतात, म्हणजे आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करतात. पण खरं सांगायचं झालं तर स्वामी सेवा म्हणजे मनापासून स्वामींना स्मरण करणे. जेव्हा आपण संकटात असतो, मनाने खचलेलं असतो, मन अस्वस्थ असते, तेव्हा स्वामींचं नाव घेतल्यावर जी ताकद मिळते तीच खरी सेवा आहे. स्वामींचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचं जप म्हणजेच फक्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. या नामस्मरणाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, मन समाधान होते, मन कधीच विचलित होत नाही, अस्वस्थ होत नाही. रोज थोडा वेळ स्वामींसाठी देणं म्हणजे नामजप करणं, चांगले विचार ठेवणं ही सुद्धा स्वामींची एक सेवाच आहे. असं काही नाही की दररोज उठलं की स्वामींच्या फोटोजवळ बसायचं आहे, ग्रंथाचं पारायण करायचं आहे, खूप मोठी साधना करायची आहे, परत खूप असे मोठे मोठे सेवा करायची, साधना करायची आहे, तर असं अजिबात नाही. फक्त तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तर होतातच, पण ज्या काही अडचणी आहेत त्या देखील स्वामी महाराज दूर करतात. आपल्या संकटाच्या वेळी स्वामी महाराज नक्की धावून येतात, म्हणजे योग्य तो आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात. तर स्वामींची सेवा सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर सर्वात आधी मन शांत ठेवा, त्या सेवेवर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ. खूप प्रभावी असा हा मंत्र आहे. तुम्ही ह्या मंत्र म्हणल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होणारच आहेत, पण तुमचं मन समाधान होईल, शांत होईल. हा मंत्र 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा किंवा 11 माळी जप नक्की करा. पण लक्षात ठेवा, संख्या महत्त्वाची नाही. तुम्ही किती वेळेस नामस्मरण म्हणजे नाव घेतलं स्वामी महाराजांचं, पण श्रद्धा महत्त्वाची आहे. तर स्वामींची सेवा करताना ही चूक मात्र करू नका. स्वामींची सेवा सुरू केल्यावर काही लोक लगेच चमत्काराची अपेक्षा करतात, पण स्वामी सेवा ही व्यवहार नाही की आज स्वामींची सेवा केली आणि उद्या सगळं बदलून जाईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्याकडे पैसा पाणी ह्या गोष्टी अजिबात, ह्या चुका करू नका. तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तर निस्वार्थपणे सेवा करा. फक्त पैशासाठी सेवा करू नका किंवा कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नका किंवा मध्येच सेवा सोडू नका. कधी कधी काय होतं माहिती आहे का, स्वामी आपली परीक्षा घेतात आणि पण जो भक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. सेवेमध्ये फक्त सातत्य ठेवा, नामस्मरणामध्ये फक्त सातत्य ठेवा. वेळेचं अजिबात बंधन नाही. तुम्ही कधीही स्वामींचं नाव घेऊ शकता, स्वामींचा स्मरण करू शकतात, स्वामींच्या जप करू शकतात. स्वामींची सेवा करत असताना प्रत्येकाला वेगळे अनुभव येतात. काही लोक सांगतात मन शांत होतं, भीती कमी होती, घरात सकारात्मकता वातावरण निर्माण होते, अडचणीमध्ये मार्ग मिळतो. अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. अनुभव मिळवण्यासाठी सेवा करू नका. स्वामींवर प्रेमाने विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईलच. सेवेला नक्की सुरुवात करा. हळूहळू सेवेमध्ये बदल येतील, म्हणजे हळूहळू सेवा वाढवायला सुरुवात करा.
तारक मंत्र म्हणा दररोज नित्यनेमाने, स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी सेवा ही मनापासून केली जाते तर आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी महाराज आपले सदैव पाठीशी असणार आहेत. म्हणून निशंक मनाने निस्वार्थपणाने सेवेला सुरुवात करावी आणि सेवा करण्यापूर्वी स्वामींवर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी आणि संयम देखील ठेवावा. तर श्री स्वामी समर्थ. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण असल्यामुळे आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.